घेणारे अनुभव संपन्न आणि प्रेरणादायी विचार मांडणारे यशस्वी उद्योजक व तंत्रज्ञान क्षेत्रातील मार्गदर्शक माननीय देवेंद्र देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा ठेवते की विद्यार्थी अगदी शांतपणे हे मार्गदर्शन ऐकून घेतील. नमस्कार. व्यासपीठावरील आणि सर्व विद्यार्थ्यांना अभिवादन. हे माझं पहिलं मराठी म्हणजे भाषण, मला माफ करा. मी माझी तुम्हाला स्टोरी सांगतो. आय थिंक दॅट इज ते तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग पडत आहे. तर माझा जन्म जो आहे तो इथे बागपुली नावाचं एक गाव आहे अमरावतीजवळ, आणि माझे आईवडील तिथे शिक्षक होते, प्रायमरी शिक्षक जिल्हा परिषद शाळेवर. तिथे जैन मंदिरच्या एका रूममध्ये आम्ही राहायचो आणि तिथे माझा जन्म झाला. मी प्रॉपर हॉस्पिटलमध्ये पण नाही, घरीच दाई येऊन सगळं जन्म करत, तेव्हा हॉस्पिटल नव्हते. त्याच्यानंतर आईवडिलांना वाटलं की शिक्षणासाठी मुलांना आपण चांगलं शिकवलं अमरावती यायला पाहिजे, म्हणून आम्ही एका भाड्याच्या खोली विठ्ठल मंदिर म्हणून आहे जोगळकर प्लॉटमध्ये, तिथे भाड्याने राहायचो. तिथून 1ली ते 4थी आदर्श प्राथमिक शाळेत शिकलो. तेव्हा माझ्या आईवडिलांना कळलं की मला ऐकू येत नाही व्यवस्थित, कारण मला जन्मजात कानाला पडदे नव्हते. खूप सारे इश्यूज होते, म्हणजे माझे खूप मेजर ऑपरेशन झाले. त्याच्यानंतर 5वी ते 7वी असताना मी इथे दस्तूरनगरमध्ये राहायचो. तुम्हाला दस्तूरनगर पाहिजे तरी त्याला तिथे मी काय करायचो, 5वी 7वी फक्त हे सगळे ऑपरेशन वगैरे झाले, अभ्यासात बिलकुल लक्ष नव्हतं. माझ्याकडे गाय होती, गाय घेऊन जंगलात जायचं, छत्रीतळात जाऊन माशा पकडायच्या, सगळ्या जे काही मस्ती करता येईल सगळ्या मस्ती करायची. आणि माझ्या वर्गात तेव्हा मी समर्थ हायस्कूलमध्ये होतो, 7वीमध्ये 58 मुलं होते आणि माझा नंबर होता 57. आणि त्याच्यात मला होते 100 पैकी 32 मार्क गणितामध्ये, म्हणून त्यांनी मला केलं होतं बरपास 32+3. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आम्ही पाटणे सरांचं मी 8वीमध्ये क्लास जॉईन केला. आणि जे आताही तेवढे स्मार्ट दिसतात, तेव्हा तर यू कॅन इमॅजिन, म्हणजे एकदा त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की अरे काय पर्सनॅलिटी आहे, काय त्यांचं म्हणजे वक्तृत्व आणि एकदम म्हणजे पॉझिटिव्हिटी. तेव्हा सर NCC मध्ये होते आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आपण पण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे समथिंग. आणि सरांनी ज्या प्रकारे गणित शिकवायला सुरुवात केली आणि गणिताची आवड आली, तेव्हा नंतर 8वीमध्ये 150 मार्क होते गणितामध्ये. 150 पैकी मला 142 मार्क मिळून 3rd टॉपर आलो. दॅट इज ऑनली पॉसिबल. आता मला माहिती नाही, पण त्यावेळेस पाटणे सर आम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी पण सांगायचे. म्हणजे तेव्हा आम्हाला आठवते की सरांना आठवत नसेल, ते सांगायचे की माझा एक विद्यार्थी एक रशियामध्ये आहे, तो मोठ्या पदावर आहे आणि त्याच्याकडे 3 असिस्टंट आहे आणि एक असिस्टंट फक्त फूड घालण्यासाठी आहे. तर तुम्ही इमॅजिन करा, मी एका साध्या घरात आलेला, भाड्याच्या घरात राहतोय एका रूममध्ये, आणि मी व्हिज्युअलाइज करतो की अमरावतीचा एक मुलगा समोर जाऊन रशियामध्ये एवढ्या मोठ्या पदावर जाऊन त्याला घ्यायला कार येते. म्हणजे त्यावेळेस त्याचं एकदम वेगळं स्वप्न, आणि ते स्वप्न जे जागृत केले पाटणे सरांनी त्याच्यात इतकं म्हणजे असं वाटलं की आपणही काहीतरी आयुष्यात करायला पाहिजे. आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट सुरू झाला. त्याच्यानंतर मी खूप सारे पुस्तक वाचायला लागलो, अभ्यासात सिन्सिअर झालो, चांगल्या प्रकारे 10वी पास झालो, 11वी 12वी शिवानी सायन्सला घेतलं. त्याच्यानंतर मग आलो बडनेरा इंजिनिअरिंग कॉलेज, आणि ते बाय चॉईस होतं, कारण तिथं आम्हाला कळलं की खूप मला इलेक्ट्रॉनिक्स खूपच जास्त आवडतं. 11वी 12वी असताना आश्रय सर म्हणून होते, त्यांनी आम्हाला खूप असं प्रॅक्टिकली निसर्ग आणि हे सगळं शिकवलं. मग खूप सारे आम्ही जुन्या बाजारात जायचो, VCR आणायचं, त्याचे कम्प्युटर काढून काहीतरी इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करायचं. असं वाटतं काहीतरी आता आपण करायला पाहिजे, म्हणून बडनेरा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. तिथे आम्ही शिकत असताना आम्ही जॉईन केली, म्हणजे स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही जॉईन केलं. EVP नावाची एक संस्था होती, अजूनही आहे. मग तेव्हा आम्हाला कळलं की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. त्यावेळेस आम्ही पुण्याला एका EVPच्या कार्यक्रमाला गेलो. तिथे डॉक्टर विजय भटकर यांचं भाषण ऐकलं. कोणाला माहिती डॉक्टर विजय भटकर ऐकले, पण सिड्या डॉक्टर विजय भटकर हात करू शकतो. ज्यांना कोणाला कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर आणि भारताची आजची काही प्रगती झाली, एक शिल्पकार म्हणता येईल असे ते व्यक्तिमत्व आहे. त्याचं कारण सांगतो. तेव्हा आपल्याला अमेरिकेने आपण पोखरणचा हे केला, ऑनस्पॉट केला, म्हणून आपल्याला बंदी आणली की तुम्हाला सुपर कॉम्प्युटर देणार नाही. तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी विजय भटकरांना सांगितलं होतं की आपल्याला तयार करायचं सुपर कॉम्प्युटर, आणि आपल्याला त्यांना काहीच त्याचं नॉलेज नव्हतं.
त्यांचं जे भाषण होतं त्या भाषणात त्यांनी सांगितलं की माझ्याकडे फक्त एकच होतं म्हणजे गोष्ट देशभक्ती, देशासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून त्यांनी एका छोट्याशा रूपमध्ये तो सुपर कॉम्प्युटर तयार केला जो अमेरिकेपेक्षा 10 पट चांगला, जास्त फास्ट. आपण सगळं हवामान वगैरे सगळे आपले सॅटेलाइट त्याच्यावर जायला लागले आणि ते आपल्या अमरावतीजवळची मूर्तीच्या मूर्तीच होते. त्यांची पण खूप छान गोष्ट आहे, तुम्ही वाचू शकता त्याच्याबद्दल. पण त्याच्यानंतर आम्ही अमरावतीला परत म्हटलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे, आपण पण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही ठरवलं की आपण काय करू शकतो. तर आम्ही ठरवलं की रोबोट करायचं, कारण त्यावेळेस काय झालं खूप सारे बॉम्बस्फोट व्हायचे भारतात. तेव्हा दाऊद इब्राहिम खूप ऍक्टिव्ह होता आणि एक माणूस बॉम्ब डिफ्यूज करताना एक्सपर्ट तो डेड झाला. तर आम्हाला वाटतं की हे रोबोटनी केलं की चांगलं होईल. आता मी बोलतो 96, 97 जेव्हा काहीच नव्हतं आपलं. मग आम्ही ठरवलं की हा रोबोट करायचा तयार. मग आम्ही आमचे जे 3 मित्र होतो त्यांनी सगळ्यांनी म्हणजे ग्रुप भाड्याने घेतली, तिथे रोबोटवर काम चालू केलं. तो रोबोट म्हणजे आम्ही टेली ऑपरेटर रोबोट म्हणजे एक्सपर्ट जो होता, जो बॉम्ब डिफ्यूज एक्सपर्ट, त्याचा हात मूव्ह करेल आणि रोबोट तो ऍक्शन मिमिक करेल. असं आम्ही सक्सेसफुली केलं. मग आम्हाला वाटलं की आता याचा आपण प्रोडक्ट करायला पाहिजे. तर इंजिनिअरिंग झालं 98 मध्ये, म्हणजे 98 मध्ये. आणि आम्ही रिझल्ट टाकायच्या आधी जसं ते दाखवत होतं पिक्चरमध्ये की बॅग उचललं आणि मुंबईला गेले. कारण आम्हाला असं कळलं होतं की मुंबईला जाऊन तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळते, तिथे सिडबी नावाची ऑर्गनायझेशन आहे. आपली राहण्याची पण काही सोय नव्हती. पण आम्ही ठरवलं की आपण ते रिस्क घेऊया. ऍक्च्युली आम्ही या रिस्क हा शब्द खूप महत्वाचा आहे, याच्याबद्दल बोलणार आहे. तर आम्ही निघालो, मुंबईला गेलो, विटी स्टेशनला उतरल्या वगैरे विटी म्हणायचे आता CST होती, छत्रपती शिवाजी टर्मिनल. त्यावेळेस आणि तिथे गेलो, सिडबी मध्ये गेलो ऑफिसमध्ये. ते म्हणे इन्व्हेस्टमेंट वगैरे हे जे आहे ना, हे आमच्याकडे सुद्धा हा कन्सेप्ट आहे म्हणजे नुसतं आयडिया आहे, अजून भारतामध्ये असं काही इन्व्हेस्टमेंट मिळत नाही स्टार्टअप. मग आम्ही खूप नाराज झालो, आता काय करायचं. तर आम्ही वॉक करत असताना परत येताना एक जुनं पुस्तक होतं, त्याचं नाव होतं क्रिएशन ऑफ वेल्थ बाय आर एम लाला. तर आर एम लाला यांनी टाटा ग्रुपबद्दल एक पुस्तक दिलं होतं की हाऊ टाटा ग्रुप हा सुरू झाला. टाटा ग्रुप तुम्हाला कोणाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. टाटा ग्रुप कंपनी किती मोठी आहे. ती जमशेदची टाटाची स्टोरी होती की त्यांनी कसं शून्यापासून सुरुवात केली, कसं झगडलं. आणि त्यांच्या कंपनीचं एक ब्रीद वाक्य होतं, क्रिएशन ऑफ वेल्थ फॉर नेशन. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं की एंटरप्रेन्योरशिप किती महत्वाची दिशा आहे, म्हणजे उद्योजकता. मग आम्हाला असं लक्षात की आपण रोबोटिक करू शकत नाही, आपल्याकडे फंडिंग नाही आहे, म्हणजे मग आपण काय करू शकतो. तेव्हा आम्हाला सॉफ्टवेअरचं काही नॉलेज नव्हतं, तरी आम्ही ठरवलं की तेव्हा इन्फोसिसच्या मी स्टोरी वाचली की तुम्हाला सॉफ्टवेअर करण्यासाठी पैसे लागत नाही, तुमच्या डोक्याचा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लागतं. मग आम्ही ठरवलं की आम्ही सॉफ्टवेअरमध्ये जायचं. आमच्या एका मित्राने आम्हाला एक कम्प्युटर भाड्याने दिला. त्यावेळेस जसं सरांनी मला तुम्हाला सांगितलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना विरोध केला होता जेव्हा चिंतामणी क्लासेस, तसं माझ्या वडिलांनी मला अमरावतीवरून पत्र पाठवलं 4 पानात की आपण कसे शेतकरी कुटुंबातून आलो आहोत, आपला काय हे की नोकरी किती महत्वाची असते. तू आता तुझ्या 2 महिन्याची रन अजून राहिलेला आहे, का बरं म्हणजे यू शुड जॉईन द जॉब आणि हे करायला नाही पाहिजे म्हणतो. पण तेव्हा तोपर्यंत आम्ही आमच्या डोक्यात ठरवलं की आपल्याला काही तरी आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आणि आपल्या देशाची मदत करायची, क्रिएशन ऑफ वेल्थ. कारण उद्योजक काय करतो, उद्योजक म्हणजे जे छोटे रिसोर्सेस आहेत, म्हणजे एका रुपयाचे 10 रुपये कसे करायचे, बेसिकली टेक्नॉलॉजी वापरून किंवा हे करून इनोव्हेशन करून. तर तोपर्यंत आमचा तो निर्धार पक्का झाला होता. मग आम्ही सुरुवात केली त्या एका कॉम्प्युटर, आमच्याकडे पैसे नव्हते, तर आमच्याकडे जो स्क्रीन असतो कॉम्प्युटरचा तो आम्ही खुर्चीवर ठेवायचो, खाली बसून 24 तास कॉम्प्युटर चालवायचो. पहिल्यांदा आम्ही एक सॉफ्टवेअर प्रोडक्ट तयार केलं, म्हणजे डिटेलमध्ये जात नाही, पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजे झाली की आम्ही एक सॉफ्टवेअर प्रोडक्ट तयार केला, ते विकायला लागलो. भारतामध्ये कोणी सॉफ्टवेअर घ्यायला तयार नव्हतं. भारतात ते म्हणायचे की सॉफ्टवेअर आम्ही तर पायरेटेड घेतो, 50 रुपयात तेव्हा सॉफ्टवेअर मिळायची CD. मग आम्हाला लक्षात की आम्ही त्यावेळेस अँटी पायरेसी प्रोडक्ट तयार केलं. मग खूप सारे अमेरिकन आणि युरोपियन कंपनीला भारतात यायचं होतं. ते म्हणे आम्हाला तुम्ही ते पायरेसी सॉफ्टवेअर देता का, जे जेणेकरून आम्हाला आमचं सॉफ्टवेअर आणता येईल. तिथून आमची सुरुवात झाली. मग हळूहळू आम्ही अमेरिकन आणि युरोपियन कंपनीसाठी काम करायला लागलो. आणि हे सगळं करताना खूप गमती घडले, कारण आम्ही राहतो तर मुंबईत एका चाळी, कारण आमचं बजेटच होतं राईट एव्हरीथिंग स्क्रॅच. एकदा काय झालं, आमचा इस्रायलचा एक कस्टमर आला, त्याने अशी पांढरे शर्ट कपडे आणि तो काम तुमचं बघून एवढा खुश झाला आणि खूप छान कंपनी आहे, मला एकदम भारावून गेलो म्हणजे मी. त्याने आम्हाला प्रोजेक्ट साईन केला. तो बाहेर निघाला घरातनं आणि वरचे ते चाळीमध्ये कसे असतात सगळे असे असतात ना, वरच्या बाईने झाडाला पाणी टाकलं. त्या बाईच्या इथं पूर्ण चिखल, बाईच्या इथं पाण्यात पूर्ण चिखल त्या क्लायंटच्या शर्टावर. म्हणजे खूप गमती घडत गेल्या, अडखडत
आम्ही कंपनी थोडी मोठी झाली, 20 लोकांची कंपनी झाली, त्याच्यानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. मग आम्ही परत कंपनी 10 वर्षे परत मेहनत करत 10 करोडपर्यंत रेव्हेन्यू गेला. मग त्याच्यानंतर आम्ही 10 वर्षानंतर ठरवलं की आता कंपनीत काहीतरी बदल घडून आणायचे. मग खूप सारे आम्ही क्लाउड, मोबाईल खूप इनोव्हेशन करत गेलो. कंपनीचे ऑफिसेस म्हणजे तोपर्यंत आम्ही जर्मनी, ऑस्ट्रिया, अमेरिकेमध्ये 4 ठिकाणी, लंडन, सगळ्या ठिकाणी ऑफिसेस उघडले. याच्या दरम्यान खूप सारा प्रवास झाला सगळ्या जगात. आणि कंपनी नंतर जेव्हा आमचे 2021 मध्ये कंपनी जवळजवळ 1500 लोक, म्हणजे सगळ्यात मोठा तुम्ही विचार करा, तुम्ही जर का तुमचे कोणी कंपनी सुरू करते काही पण करू 1500 लोकांच्या घरातला संसार आपल्या इनिशिएटिव्हमुळे चालतो. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप पॉवर. तर 1500 एम्प्लॉईज, कंपनीचे म्हणजे लिटरली 3 लाख स्क्वेअर फीटचे ऑफिसेस, बिल्डिंग हे सगळं तयार झालं. त्याच्यानंतर आम्ही परत ठरवलं की आता इट्स टाइम टू प्ले सेकंड इनिंग. म्हणजे आता आपण परत हे सेल्स करून जरा कंटाळा आला, आता आपण दुसरं काहीतरी करूया. म्हणून आम्ही आमची जी सॉफ्टवेअर कंपनी होती ती DSO जे तरी सांगितलं या प्रायव्हेट इक्विटीला आम्ही ती विकली. आणि आता मी एका कंपनीचा चेअरमन आहे. त्यांना मी आता हेल्प करतोय की 100 करोड टू 500 करोड कशी कंपनी आहे. म्हणजे एक तुम्हाला सांगतो की आपण इथून जे सुरुवात करतोय कुठूनही तुम्ही सुरुवात शून्यापासून आपण काही याची करू शकतो. म्हणजे जिथे 10 रुपये नसेल, म्हणजे समर्थ असतील त्यांना आम्ही 25 पैसे वाचून रुपये पाहिजे जायचे असं गव्हर्नमेंट त्यावर काय 25 पैसे 5 पोंगापट्टी द्यायची. पोंगापट्टी खाल्ले कोणी सगळ्यांनी आणि 5 पोंगापट्टी राईट 25 पैशाची सुरुवात असते. पण आता मी जवळजवळ 70 देशांमध्ये नुसतं फिरायला गेलोय, म्हणजे नुसतं बघण्यासाठी, फोटोग्राफीसाठी. जगातलं तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण खूप स्वतःला अंडर एस्टिमेट करतो असं मला लक्षात आलं. माझे म्हणजे आपल्याला वाटतं की आपण छोट्या गावात आलोय, आपलं फॅमिलीचं बॅकग्राऊंड नाहीये, आपलं कोणी गॉडफादर नाहीये, असं काहीही नसतं. तुम्ही सगळ्यांनी जो 12वी 12th फेल जो मूवी आहे तो परत परत बघायला पाहिजे. त्याच काय सांगितलं की प्रत्येकात सगळं जे काही आपलं आजचं स्टेटस आहे सगळं आपल्यावर आहे. इट इज नॉट ड्यू टू एनी एक्सटर्नल फॅक्टर्स. आपणच आपल्याला सगळं कर्तृत्व हे करू शकतो. आणि आता दुसरा टॉपिक तुम्हाला रिस्क जे उद्योजकता. उद्योजकता म्हणजे नुसताच कंपनी सुरू करते नाही, तुम्ही जे काही करता त्याच्यात रिस्क घेणे खूप महत्वाचं आहे. त्यात रिस्क घेतली तरच प्रगती होऊ शकते. आज सरांनी जर का रिस्क असते घेतली, चिंतामणी क्लासेस सुरू करायचे आणि त्यांनी जॉब, तर आज ते पण रिटायर्ड झाले असते, रेग्युलर जॉब झाला असतं. पण आज जे ऑर्गनायझेशन तयार झाली चिंतामणी क्लासेस, जे आता हे कंटिन्यू करते, यू कॅन इमॅजिन म्हणजे इट कॅन आणि आय एम कॉन्फिडंट इट विल ग्रो टू ग्रेटर हाईट्स. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकाने तो एक रिस्क माइंडसेट घ्यायला पाहिजे. आपण रिस्क नाही घेतली तर आपण पुढे आयुष्यात काही नुसतंच म्हणजे झापट लावायची नाही. म्हणजे नुसतं असं बघून मी हा ठरलेला माझा हे 11वी-12वी करणार, इंजिनिअरिंग करणार. कारण आता काय होतंय की तुम्ही तुमचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने लक्षात ठेवा नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचा खूप फरक आहे. इन्फॉर्मेशन विल गेट यू 99% मार्क, पण नॉलेज विल मेक यू सक्सेसफुल. आता मॅथमॅटिक्स सरांनी जे शिकवलं त्याचा वापर करून महिन्याला 20 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये कमवतोय. बिकॉज आय हॅव रिटन माय ओन अल्गोरिदम्स. तुम्ही ते मॅथमॅटिक्सचं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. म्हणजे निकष हे नॉलेजवर तुम्ही फोकस करा. जास्तीत जास्त नॉलेज कसं करेल की माझ्या जे काही मला शिकलो आहे त्याची रिस्क घेऊन मी कसा माझ्या करिअरमध्ये पुढे जाईल. आणि अजून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही लहान आहात, तुम्ही काय करणार नाही. माझ्या घरामध्ये माझा मुलगा जे आता मी त्याला काहीच मदत केली नाही, पण त्यांनी 10वी नंतर त्याची कंपनी सुरू केली. आणि मला एवढा अनुभव आहे, तरी कंपनी सुरू केली सोलरमध्ये आणि त्याची ऑलरेडी 3 एम्प्लॉईज आहेत. तो आता 18 वर्षाचा आहे, म्हणजे फर्स्ट इयरला आहे. आपण भारताची प्रगती फक्त एकाच गोष्टी होऊ शकते की आपण जास्तीत जास्त उद्योजक तयार केले तर, आणि जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी अभ्यास केला तर. आपण प्रत्येक मी सगळ्यांना म्हणत होतो की एक डॉट आहे. आपण बऱ्याच जण वाटतं की आपण देश सोडून जाऊ, अमेरिकेत जाऊन बारीक. आपल्याला भारत अमेरिका करायचं लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांचं आज मला सगळ्यांचं प्रॉमिस पाहिजे, वी कॅन डू बेटर. आणि काही माझा नंबर सरांकडे आहे, कोणाला काही हेल्प लागली एंटरप्रेन्योरशिप मध्ये, करिअर गायडन्स मध्ये, तर कधी मला हे करा. आता AI मध्ये जग खूप बदलणार आहे. म्हणजे जे काम आधी करायचे ना ऑफिसमध्ये टेस्टिंग करायचे हे सगळं आता काम आता AI ऑटोमॅटिक करू शकतो. आपल्याला AI पेक्षा हुशार आहे. AI ला आपलं वापरताना पाहिजे, रोबोट्सला आपल्याला वापरताना. आमच्या आयुष्याशी तुमचं आयुष्य टफ होणार आहे. कारण तिथे जो रेग्युलर हे निबंध लिहून दे, गणित सोडून दे, सगळं काम आता
तुम्हाला एकतर तुम्ही हे फर्स्ट म्हणजे तुम्ही म्हणजे अभ्यासासाठी नाही पण नॉलेजसाठी तुम्हाला काही पण एक म्हणजे इंक्विजिटिव्हनेस म्हणजे आता असं वाटतं की हा स्पीकर कसा इथून मी बोललो का हा आवाज मोठा कसा होतो ते तुम्ही शिकाल इंजिनिअरिंग केलं शिकाल पण तुम्हाला आज लगेच ते मेटा आहे फुकट आहे चॅट जीपीटी फुकट आहे त्याला विचारा आणि त्याला मराठीत तुम्ही बोलू शकता पण जर का तुम्ही तो इंक्विजिटिव्हनेस ठेवला नाही ना तर तुमचं इन्फॉर्मेशन नॉलेज हे ट्रान्सफॉर्मेशन कधी होणार ठीक आहे त्या थोड्या थोड्या गोष्टी जेव्हा जेवढं वाचता येईल तेवढं वाचत राहा म्हणजे पुस्तक वाचा आणि अजून मी सगळ्यांना माझं एक टाटा स्कायची जुनी ऍड होती पूछने में क्या जाता है मदत मागा लोकांना आपल्याला खूप वेळ असं वाटतं की मी कसं विचारू कसे करू जो भेटेल त्याला बाजूला आपल्या एसटी मध्ये काका बसले त्याला विचार तुम्ही काय करता काय नाही मदत मागा लोकांना ठीक आहे ऑल द बेस्ट आणि जसं सरांनी म्हटलं इथे सरांना प्रश्न पडला की इथे कसे किती विद्यार्थ्यांना ते बोलव ठीक आहे तर ऑल द बेस्ट धन्यवाद सर खरंच आपल्यावर खूप अभिमान वाटतो की कोणतेही भांडवल नसताना आपण स्वप्न पाहिली आणि मेहनतीने आणि जिद्दीने ती स्वप्न पूर्ण करून दाखवली आणि त्यातही विशेष म्हणजे देशप्रेमाची भावना होती सरांनी आपल्याला सर्वांना सांगितलंय की नुसतं शिकणं महत्त्वाचं नाही आहे तर आपण जे नॉलेज घेतो त्याचा उपयोग सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे भाग्य म्हणून गुणगौरव सोहळ्यास पत्रकार आणि राजकीय विश्लेषक माननीय माधव पांडे सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत सरांच्या व्यक्तिमत्वाला अनुरूप अशा काही ओळी इथे म्हणाव्याशा वाटतात शब्दांनी करतो प्रहार धाडसी झुंजार शब्दांनी करतो प्रहार धाडसी झुंजार समाज सुधारणा हाच निर्धार विचारातून शब्दांना धाड सुरक्षित समाजाचा शिल्पकार झेप गरुडाची नजर सभोवार झेप गरुडाची नजर सभोवार असत्याचा करतो संहार हाती लेखणी तलवार हाच असतो खरा पत्रकार मी सरांना विनंती करते की त्यांनी मुलांना आपलं अमूल्य मार्गदर्शन करावं चिंतामणी कोचिंग क्लासचे सर्व गुणवंत विद्यार्थी आजच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय श्री भैयासाहेब मोहोळ सर ज्यांनी या क्लासची सुरुवात केली आहे ते माझे गुरुवर्य आदरणीय पाटणे सर माझ्यासोबत माझ्या नंतरच्या 2 बॅचला असलेले माझे मित्र देवेंद्र देशमुख आणि उपस्थित मित्र आणि मैत्रिणी ज्यांचे पालक इथे आहेत त्यांच्याशी खरं मला बोलायचं खरं म्हणजे धुरंधर मुलांशी बोलायचं आहे जरा दिल थांब के बैठो दोस्तों मी ज्या क्षेत्रातून येतो तिथं कंटिन्यू ब्रेकिंग न्यूज चालू असतात मला इथे कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे त्यात तिला की मी 10-15 मिनिटं बोला हा सर्वात मोठा वेळ आहे माझ्यासाठी 15 मिनिटं कारण मी जवळपास कॉलेजच्या लाईफमध्ये जेवढे बक्षीस मिळवले ती सर्वात जास्त वेळ 7 मिनिटं बोललेलो आहे आणि 7 मिनिटात मी तिथलं फर्स्ट सेकंड घेत गेलो आणि 3 मिनिटात तर बोलून माझा विषय संपून जातो काही विषय नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे जी आज खाली बसली आहे आणि उद्या येऊन इथं बसणार आहे खरं म्हणजे खूप भावनिक वगैरे बोलण्याची माझी सवय नाही मी जरा तात्विक बोलतो प्रिन्सिपली बोलतो कारण ते लॉंग रूटर बोलतोय मी या विषयावर काय बोलावं असं काल रात्री विचार केला खरं कंटिन्यू विचारच करत असतो कारण विचाराच्या क्षेत्रात काम करतो काय बोलायचं हे ठरवावं लागतं कारण समोर इतके कॅमेरे लागले असतात आणि लाईव्ह चालू असतं एक वाक्य पुढे मागे झालं तरी लगेच त्याची प्रतिक्रिया समोर येऊन जाते मी त्या सर्व मैत्रिणीशी बोलू इच्छितो ज्या एकमेकीशी बोलत आहेत तर मलाही शेअर करा अलीकडे चॅटवर आहोत आपण सगळे तशी चाटेल आहोत हा मराठी शब्द आहे चाटेल म्हणजे थोडे बदमाश आहोत आणि आता जी
चॅट तर सगळं सांगते. मी विचारलं काल जीबी चॅटला की सांग मला अशा अशा कोचिंग क्लासला जायचं, भाषण का देऊ? जीबी चॅट म्हणे तू तर पाटणे सरांचा विद्यार्थी आहे, तुला काय सांगावं लागतं? आज तुम्ही भाग्यवान विद्यार्थी आहात, आम्हीही भाग्यवानच विद्यार्थी होतो. फक्त तुमचं माझ्या भाग्यामध्ये, तुमचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात आणि आमचं भाग्य दुसरं कोणते लिहित होतं. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हाचा विद्यार्थी वेगळा होतो आणि मी आज जे रोज शिकतो आजचा विद्यार्थी वेगळा आहे. तुम्ही जे शिकताय ना तेच मी आज शिकत आहे. मला फक्त 10 मिनिटं सहन करा. तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जीवनभर काही सहन करावं लागणार नाही. जीवन, जिंदगी एक स्टोरी है बस. आप पन्ने आपके ब्लैंक होते या लिखे हुए हैं ये आपको पता नहीं. आपको ये भी पता नहीं कि जिंदगी में कल क्या होगा. फिर भी हम ख्वाहिशें देखते हैं और उस ख्वाहिश को पूरा करने के लिए दिन रात मेहनत बनाते हैं, लेकिन पता नहीं हम कहाँ जाएंगे. हिसाब तो बराबरी का होना चाहिए भाई. इथे जी मुलं बसली आहेत ती सगळी हुशार मुलं आहेत. एवढे मार्क मला नव्हते मिळाले कारण मी मेरिट कधीच नव्हता आलो आणि नेहमी रुकरुक राहायचे. 10वीत मेरिट नव्हता आलो. माझा भाऊ एक चुलत भाऊ, घरात आम्ही कझिन सोबत राहायचं, तो मात्र मेरिट आला होता. तो मणिबाईचा विद्यार्थी होता. त्याच्यासाठी मोठं कौतुक केलं गेलं की तो मेरिट आला, तो मेरिट आला. लगेच माझा नंबर लागला आणि मी मेरिट नाही आलो. माणसाला सल असली पाहिजे या गोष्टीची की मी मेरिट नाही आलो यार. तेव्हा ओरलचे मार्क नव्हते, पण मग मी 12वीत छान मार्क मिळवले, छान मिळवले म्हणजे चांगलं. मग मी कॉलेजमध्ये फर्स्ट आलो आणि मग मेरिट असं डोक्यात राहिले यार, मेरिट नाही आहे, मेरिट नाही आहे. आणि मग मास कम्युनिकेशन माझा जेव्हा आवडता विषय आला तेव्हा मग मी युनिव्हर्सिटीत मेरिट आलो. हे एक सुख असतं, यापेक्षा जास्त काही नसतं. मी आज एक तुम्हाला ब्रेकिंग आयडिया देणार आहे, ब्रेकिंग न्यूज सांगणार आहे. कदाचित मी पहिल्यांदा शेअर करतोय आणि मला पहिल्यांदा काही काही गोष्टी शेअर करायला आवडेल. यापूर्वी एका फार मोठ्या ब्रँडेड कोचिंग क्लासनी मला बोलवलं. मी त्यांना म्हणालो की आय एम सॉरी, मी खोटं बोलू शकत नाही. कारण त्यांचा फोटो त्या पेपरमध्ये, त्या पेपरमध्ये, त्या पेपरमध्ये. भारतात सगळे पहिले आपले पोरं सगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या क्लासचे कसे असू शकतात? मी त्यांना हा प्रश्न विचारला एकदा त्याच्याशी डायरेक्ट टॉक करताना, इंटरव्ह्यू करताना. मी एक विद्यार्थी आजही आहे, पण मी एक पालक आहे आणि ती स्टोरी तुझ्यावर शेअर करणार आहे. मला माहित आहे आता मुली शांत झाल्या, त्यांच्या लक्षात आलं की बुवा काहीतरी वेगळं बोलणार आहे. मला माहित आहे की सगळ्या पालकांची, शिक्षकांची ओरड आहे, पोरं काही ऐकतच नाही. मीराही असं म्हणाली. मीराला खूप प्रश्न होता. मीराकडे जायचे लोक. मीरा म्हणायचे की तुझ्यासाठी कृष्ण येतो ग, आमच्या ठिकाणी येत. तर तिचं वाक्य होतं, तुम मेरे जैसा बुलाते नहीं, बुला के देखो यार. जब बात दिल की छूने वाली हो तो शायद आप सुन लेंगे. स्टोरी मैं आपको बताऊंगा. मुझे पता है मेरे दोस्त, आप सुनना चाहेंगे. आपस में बात बना के रखिए. मेरा व्हाट्सएप नंबर देता हूं, मुझे चॅट कीजिए. मी आज स्टोरी सांगणार आहे त्या पालकांसाठी जे खूप खूप मागं बसले आहेत आणि ज्यांना मुलं खूप पुढे आणायची आहेत. आमची सगळी स्वप्न आम्हाला मुलांकडून पूर्ण करायचे. मी कोचिंग क्लासच्या कौतुकासाठी बोलणारच आहे. त्याचं कारण काय हे नंतर सांगणार आहे. आणि मला 15 मिनिटं दिली आहेत हे तर माझ्यावर कृपा केली आहे. एका ठिकाणी मला माझा एक वेगळा विषय अजून बोलायचा, तो मी 5 जणांना बोलतो. तर त्या कॉलेजनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगायचं, सगळे मराठीचे हेड बसले होते, सगळे PhD धारक बसले होते. सर तुम्ही बोला. आणि मला जवळपास 60 मिनिटं दिली होती. मी फक्त 5 जणांवर मला 60 मिनिटं बोलायचे होते. मी 60 मिनिटं झाले, मी थांबलो असं घड्याळाकडे बाहेर. ते प्रिन्सिपल उठले आणि मला सर अजून 60 मिनिटं बोला. मुलं हलत नाही आहे आणि आमच्या वर्गात मुलं बसत नाही आहे. प्रश्न काय आहे सांगतो. प्रश्न असा आहे की आपण खरंच खूप मॉडर्न झालो आहोत का? आपल्याला काही कळतं की नाही कळत? तर तुमच्या लक्षात येईल आज मी छान काही गोष्टी सांगतो आणि गोष्ट ऐकायला मला आवडेल. मला माहिती आहे, मी सांगितलं की मी एक पालक आहे, मी एक विद्यार्थी आहे
आणि मी टीचिंगमध्ये काम करतो. पण तुम्ही भाग्यवान असे आहात की मी त्या काळातले विद्यार्थी आहात जेव्हा मला सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे. तरीही पाटणे सरांचा क्लास हवा आहे. पण माझी मुलगी त्या काळात 10वी झाली जेव्हा ऑनलाईनचं फॅड किंवा ऑनलाईन आलं नव्हतं 10 वर्षापूर्वी. हे तर कोरोनानंतर आपली गिफ्ट आहे. कारण हा जो जग, हे जे देश चालवत आहे, हे जग चालवत आहे ना, ते 5च कंपन्या ठरवून आल्या. 5 कंपन्या ठरवून आल्या की तुम्ही कसं जगायचं आहे. त्यातली मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, गुगल आहे, बाकी मेटा सिटा तुम्हाला माहित आहे. तुम्ही ते इन्स्टाचे लेकर आहात. तुमचा जन्म खरं म्हणजे इन्स्टाच्या सुतीकरणात व्हायला पाहिजे. तिथे मॅटर्निटी फॉर्म काढायला पाहिजे. जन्माला इन्स्टा बच्चा बाहेर आला, इन्स्टा बच्चा बाहेर आला. एका स्कूलमध्ये एका पालक आला आणि फान करत टीचरला म्हणायला लागला, तुमचं लक्ष आहे की नाही? पण काय झालं, पोरगी तिथे रील्स काढत नाही म्हणून तुम्ही शाळेत प्रेझेंटी लावताय. इन्स्टा, आणि मी इन्स्टावर आहे, माझा इन्स्टा आयडी देईल मी तुम्हाला. 5 लाख फॉलोअर्स आहे मला, फॉलो करतात आहे. या लेकरांशी काय बोलायचं मला माहित आहे, कारण लेकरं मायबापाशी बोलत नाही. बोलायची माझी म्हणजे आता जरा हुशार झाली, तिला कळलं की बापाशी बोलून काही फायदा नाही. हे गैरी बात आहे. सगळ्यांचीच लेकरं अशी असतात. पण आमच्या लेकरांना मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आहे. स्टोरी सांगेल तुम्हाला. माझ्या पोरगी डॉक्टर झाली आहे, MBBS आहे. वाटत नाही ना? आणि माझ्याकडे बोल, मी अनेक प्रोग्रामात जातो जेव्हा हे सांगतो की माझी पोरगी MBBS आहे, ती आता प्रिपरेशन करते PGची. तर मला स्टेजवरून संपलं, कार्यक्रम संपला की ते पाहुणे आता वगैरे असतात ना सगळे, ते मग विचारतात, वाटत नाही यार तुला पोरगी MBBS आहे म्हणून. म्हटलं माझी पोरगी MBBS आहे मला वाटत नाही की माझी एवढ्या वयाची पोरगी MBBS आहे वाटत नाही. नाही, दोन्ही वाटत नाही. कारण आमच्याकडे एक समज आहे, धारणा आहे की आमची बुद्धिमत्ता जी आहे, जी पालक बसले आहेत, मला सांगतो की आम्हाला असं वाटतं की मुलांनी हे सगळं केलं पाहिजे. तर मी त्याच्या पुढची गोष्ट समजतो. तुम्ही भाग्यवान अशासाठी आहात की मी हे सगळे अनुभव घेऊन इथं उभा आहे. मी पाटणे सरांना सांगितलं नव्हतं मी काय बोलणार आहे. आपण सांगत नसतो वेळ दणका. त्या पोरांचं नाही का, एकदा माझी पोरगी माझी छान भाषण करते. एकदा ती 9वीत होती आणि एका कार्यक्रमात तिला बोलवलं. मला वाटलं माझी पोरगी आहे, झेंडा काढेल. पोरगी माईकच्या समोर उभी 5 मिनिटं. तोपर्यंत सगळ्यांना समज होतं की बाप जरा चांगलं बोलते, पोरगी काही तर बोलत. पोरगी 5 मिनिटं बोलली नाही. मी तिला बाहेरून असं केलं, इंज बाहेर. हे पोरं कसे तोंडावर पडतात पालकांना मला माहित आहे. पण तुम्ही खूप छान हुशार मुलं मुली आहात. तुमचे ड्रीम्स तेवढे विकायचे आपल्याला. शेअर करतो, कारण मी ज्या परीक्षेचं नाव सांगितलं त्या MBBS साठी कसं जावं लागतं मला माहित आहे. माझी लेख जेव्हा आली तेव्हा CET होतं. आणि ती होली क्रॉसची विद्यार्थिनी होती, त्यामुळे नॅचरली मॅथमॅटिक्स कच्चं होतं. होली क्रॉस मध्ये मला काही मुली आलेल्या दिसल्या. मी मुद्दाम आग्रह सांगितलं की नॅचरली मॅथमॅटिक्स कच्चं होतं. तिने तर प्रतापच केला होता. तिने जर ऐकलं ना, आता मी तिला, ती काल म्हणाली की बाबा मी तुमच्यासोबत येते, पण सकाळी 4 वाजता ती अभ्यास करत होती म्हणून मग ती आली नाही. ती आली असेल तिने म्हटलं असतं, त्याशी बसली असेल, सांगितलं असतं. एका कार्यक्रमात मी तिला घेऊन गेलो. तिने इतका प्रताप केला होता की वर्गामध्ये तिला साध्या एका 30 मार्काच्या टेस्ट मध्ये बायोलॉजी मध्ये 27 मार्क दिले. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीला 30 मार्क दिले. तिला चीड आली की आमचं कॉपी टू कॉपी आहे, कोण घ्या बिलकुल डिक्टो आहे. ती शिकवणारी मॅडम जी होती, सिस्टर, ती जर्मन होती. ती म्हणे नाही तुझं हे जरा चुकलंय. अहंकार ना, इगो हट झाला. अरे असं कसं चुकू शकते, आमचं चुकू शकते. बस तिने सिस्टर लक्ष नाही पाहिलं, फाटाफाटा फोडून टाकलं. 30 पैकी 30 केलं ना तुम्ही असं. ओ हो, क्या बात करतो यार, ऐसा करना ही चाहिए. सिस्टरच्या लक्षात आलं पोरगी चलाक आहे. तिने प्रिन्सिपलला सांगितलं. प्रिन्सिपलने तिला बोलवलं, लेकीला, सांगितलं असं करा, जा आपल्या बापाला घेऊन. ते होली क्रॉस आहे, त्यांना गरज नाही लेकरांची. आमची मराठी शाळा आहे, लेकरांची गरज आहे. आम्ही लेकराच्या घरी होली क्रॉस, लेकर होली क्रॉस. फाईट होती खरं म्हणजे. तिथली ऍडमिशन किस्सा नंतर कधीतरी येईल तेव्हा सांगेल. बोरीने 3 दिवस सांगितले नाही, 4थ्या दिवशीला इंटिमेशन दिली की तू जर आता पालकांनी आणलं तर घरी जावं लागेल. TC त्याला TC दिल्या जाईल.
लेकीने सांगितलं रडत, बाबा माझी काही चूक नव्हती, कळलं म्हटलं तू प्रत्यक्ष. बायकोला सांगितलं की असं आहे, प्रसंग गंभीर आहे, पोरीने मोठं कार्यक्रम केलेला आहे. एका मिनिटात लक्षात राहणार, बाप हुशार असतात. तुम्ही बापाला किती टोप्या घाला, जे इथं बाप बसते आहेत ना आमचे, त्यांना माहित आहे. पोरांना असं वाटतं, पोरींना पोरांना असं वाटतं की बस आपल्याला काय दुनिया काही माहित नाही यांना. आमचे पांढरे केस बुड्यात झाले नसतात, थोडा थोडा डाय करतो आम्ही. दुसऱ्या दिवशी यात महाजन डेकोरेशन मध्ये एक बुके घेतला 250-300 रुपयाचा, आणि नीता सिस्टर होत्या, त्यांना भेटायला गेलो. पॅरेंट्सला वेटिंग होती, आणि ते पहिले 2-3 पॅरेंट बिचारे मान खाली करून गेले होते. त्यांचे काय करायचं मला माहित आहे, जे होली क्रॉसचे विद्यार्थी आहेत त्यांना माहित आहे. मी मात्र गेलो, सिस्टरला मोठा बुके दिला. सिस्टर आश्चर्य, कारण त्यांना इन्फॉर्मेशन होती की असेच पालक बोलवले ज्यांच्या पोरांनी काहीतरी प्रताप केले. बुके देऊन सिस्टर एकदम डिस्टर्ब. तिने घेतला आणि मी कशासाठी, बेटा तुम्ही किती मोठं काम करताय. तुम्ही काय काम केलंय मी. म्हटलं एक थोडीशी चूक असू द्या, पण ती किती सिरियसली घेतली तुम्ही. सिस्टर याचा अभिनंदन करावं की हे चुकलं म्हणा, पोरी चूक आहे कबूल तर पहिले केलीच ना. सिस्टर खुश झाल्या. मग त्यांनी कॉफी बोलावली, आमच्या गप्पा झाल्या. मग त्या मराठीत बोलायला लागल्या, कारण ती सुरुवातीला सगळे इंग्रजीत बोलतात. माझी बायको इंग्रजीवाली आहे, म्हणजे इंग्रजी भाषेची आहे. अलीकडे या इंस्टावरचे पोरं इलिस कोण काही अर्थ काढतात, आणि नुसती ती इंग्लिशवाली नाही, ती बोर्ड मध्ये मेरिट होती. आणि कदाचित याच क्वालिफिकेशन मी लग्न केलं असं की आपण मी मेरिट आलो, बायको ती असती पाहिजे मेरिटची. बस तो सीन झाला. बोलावलं, पोरीला सांगितलं की याच्यानंतर असं करायचं नाही. मग अशी की चूक तिने पुन्हा केली नाही, तुम्ही करू नका. मग 11th-12th मध्ये आपल्याकडे सीईटी होतं, सरांचे क्लास सुरू व्हायचे तेव्हा, आणि नेमकं ती 12वीत आली, नीट आलं. एक टीचर होते ज्यांनी आम्हाला सांगितलं की कधी गव्हर्नमेंट नीट आणू शकते. आम्ही काही सांगतोय, स्टेट बोर्ड चालू आहे. आणि तेव्हा तर खूप गोल 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 होतं, तुम्हाला माहित नाही की डॉक्टर होणं खूप कठीणच होतं. पण ते नीट आली, ते खूप छान झालं. पण स्टेट बोर्ड आणि CBSE झगडा ना. मग जी जर्नी मला सांगायची, जे पालक असा विचार करत असतील की आपल्या पोराला कुठेतरी टाकलं पाहिजे, चांगल्या इन्स्टिट्यूशन मध्ये टाकलं पाहिजे, ब्रँडेड टाकलं पाहिजे, त्यांच्यासाठी ही स्टोरी आहे. तुमच्या मनात असेल तर सांगून ठेवतो, कदाचित तुम्हाला फायदा होईल. मग माझ्या लेकीच्या सगळ्या मैत्रिणी कोट्याला गेल्या. पकड बॅग, चलो कोटा. मी तर सांगितले नाही तिला की तुला जायचंय. तीच मागं लागली की नाही मला कोट्यात जायचंय, चलो. आणि मग आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पहिली बॅच फुल झाली होती. ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आजची नाही आहे. भरभक्कम फी भरली होती. आता एकुलती एक लेख असल्यावर बापाच्या मागे ते लागणारच ना, सगळी इस्टेट तिला दाबून ठेवायचे ना. बापाजवळ काय 2 नंबरचा पैसा आहे असं गृहीत देतात पोरी, असं नसतं. पण ठीक आहे. कोट्यात गेल्यानंतर आम्ही पहिल्याच दिवशी जेव्हा गेलो, आणि त्यानंतर आम्ही तिची ऍडमिशन तिथे केली, आणि तिला सांगितलं तुला इथंच राहायचं आहे, कारण आताच बॅच सुरू होणार आहे. आणि अतिभव्य असं ते शहर आहे. तेव्हा 5 लाख मुलं यायची तिथे देशभरातले, आणि मलाही फार कौतुक होतं की काय एज्युकेशन आहे. ही स्टोरी तुमच्यासाठी खूप नवीन आहे. मी याच्यावर एक लिहिलंही आहे, आणि पोटावर भरपूर काही लिहिण्यासारखं आहे. आणि मी गेलो, माझी मुलगी होती तिथे, आणि मग काही दिवसात लक्षात आलं एक गेम आहे भैया, गेम आहे. प्रॅक्टिकली विचार केला तेव्हा ऑनलाईन वगैरे असं काही नव्हतं. जे मुलं नीट मध्ये, जे मुलं JEE मध्ये, कितीतरी हॉस्टेल्स. तुम्ही कोणी गेलाय तुमच्यातलं कोट्याला? जाऊ नका. का जाऊ नका हे सांगणार. आणि मग तिथे प्रचंड फी. एक 10% मुलं सोडले जे तुमच्या फ्रंट पेजवर येतात. एका वर्तमानपत्रात जर जाहिरात आणायची आहे, समजा टाइम्स ऑफ इंडिया, तर एक पान जाहिरात आणायला 10 लाख रुपये लागतात. भारतातल्या सगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती असतात, सगळ्या कोट्याच्या करिअरवाल्यांच्या. कल्पना करता किती कोटी रुपये जाहिराती असतात.
कोटा शहरच त्यासाठी आहे. लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत बिर्ला ते त्या कोट्याचेच आहे, म्हणजे ते तिथले खासदार आहे. मग आम्ही हे बघितलं आणि 1-2 महिने गेल्यानंतर लक्षात आलं की तिथलं एकतर राजस्थानी जेवण असते, एकदम चांगल्यातल्या चांगल्या हॉस्टेलमध्ये वगैरे सगळी व्यवस्था, लाखो रुपयाचे जेवढे देते तेवढे देऊन महिन्याभरात माझी पुरी तब्येत बिघडली की अरे ते राजस्थानी जेवण म्हणजे एकदम विरुद्ध जेवण आहे, आपल्या मराठी जेवणाच्या अगदी विरुद्ध आहे. तिथून हाच इश्यू तयार होतो मराठी मुलांचा. मग रात्री 2 वाजता फोन यायचा की तब्येत ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं, वार्डनचं फोटो फोन यायचा. नागपूरहून ट्रेन आहे, ती रात्री 2 वाजता येते कोट्याला जाणारी. म्हणजे तुम्ही इथून निघा 6 वाजता, रात्रभर जागा. आणि असं आम्ही त्या 2 वर्षात खूपदा केलं. इमर्जन्सी क्रिएट व्हायची, हॉस्पिटल ऍडमिट करायचं, इमर्जन्सी क्रिएट व्हायची, हॉस्पिटल ऍडमिट करायचं. तुम्हाला हे माहित नसेल, हे सगळं का सांगतोय मी, तो सस्पेन्सच मी सांगणारच आहे. तो पुढचा सस्पेन्स असा आहे की असं ते चालत राहतं. आणि त्या सगळ्या क्लासमध्ये मी जवळून जाऊन पाहिलाय. एक टीचर असल्यामुळे, एक जर्नलिस्ट असल्यामुळे मला सगळा सेन्स आहे. हे खरं आहे की तिथे एकदा मी ज्या बॅचला गेलो तिथं नीट आणि JEE एक मुलगा फर्स्ट आला होता दोन्हीकडे, आणि तो होता त्या इन्स्टिट्यूशनचा जिथं माझी मुलगी गेली होती. नरेंद्र मोदींनी त्यांना बोलवलं आणि मग त्यांना शिकवणारे फिजिक्सचे एक प्रोफेसर होते पाठक, मला त्यांना भेटायचं होतं. मी त्यांना भेटलो की सर म्हटलं तुमचा क्लास पाहिजे. हे खरं आहे की ते खूप आधुनिक आहे सगळं, हे खरं आहे. पण हे खरं आहे की फक्त 10% मुलं जी आहेत ती पहिले 10%च्याच मुलांचं काळजी आहे सिस्टीमची. पण तिथं सगळ्यात भयानक गोष्ट मी सगळ्या क्लासमध्ये जी पाहिली ते तुम्हाला सांगतो. तिथं प्रत्येकाचं सायकोलॉजिकल ट्रीटमेंट देणारं एक काउन्सिलिंग सेंटर प्रत्येक ठिकाणी आहे. डॉक्टर बसवले, कशासाठी बसवले? ते डॉक्टर यासाठी बसवले आहेत की पहिल्या 2 महिन्यात मुलं वापस जायसाठी मागं लागतात. खूप झाले 2 महिने, बिहार असो, UP असो, महाराष्ट्र असो, आंध्र असो. हे मी 10 वर्षापूर्वी सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतो. आणि मग ते डॉक्टर ट्रीटमेंट करतात मुलांवर, ते नाही जायचं वापस. सायकोलॉजिकल त्यांना थांबवून ठेवतात, कारण फी तेव्हाही 3 लाख वगैरे होती पर्यंत. त्या हॉस्टेलमध्ये 25,000 रुपये पर मंथ 25 वर्षापूर्वी, आता 10 वर्षापूर्वी. आणि सगळे 5 स्टार हॉस्पिटल आहे. असं काय तिथे इंडस्ट्रीज करोडो रुपयाचे, ते जाऊ देत नाही. म्हणजे अगदी तो 110 मार्कावर जरी आला नीट मध्ये तरी त्यात जायचं नाही, ते पूर्ण फी भरूनच जायचं. असं ते संपूर्ण एक चक्र तिथं आहे. आता मात्र कोरोनानंतर 5 लाख मुलं देशातले कोट्याला जायचे. सध्या माझ्याकडे फिगर आहे 1,20,000. फक्त 20% मुलं शिल्लक राहिले आहेत. अनेक हॉस्टेल बंद पडले आहेत जे करोडो रुपयाचे, अनेक क्लासेस बंद पडले आहेत. त्याचे 2 कारण आहेत. एक, ते एज्युकेशन सिस्टीम बदलली आहे आणि एज्युकेशन सिस्टीम सगळ्यात फास्ट बदलते. लक्षात घ्या, ते मागच्या 40 वर्षात नाही बदलली. पण आता तुम्हाला 2026 आणि 2030ला जर मी आलो तर पूर्ण जग बदललेलं असेल. आता तुम्हाला पाहिजे त्या शिक्षकाला लगेच ऑनलाईन भेटता येते, बोलता येते. मग मी माझी लेख झाली, मग तिने ते इथं आली, थोडा एक प्रसंग सांगतो. आणि मग आम्ही इथल्या आमच्या मित्रांशी बोलून तिथे अभ्यास ती स्वतःच करत होती. तिचं मत होतं की मी काही शिकली नाही. तिथं सकाळ संध्याकाळचं शेड्यूल आहे. उन्हाळ्यातही छत्री आहे, पावसातही छत्री आहे, थंडीतही छत्री घालून जायचं आहे. असं ते श्रीमंताची मुलं आहेत. तिथली खाण्याची व्यवस्था खूप मॅच न होणारी आहे आणि अनेक इश्यू आहे. ते इश्यू आपण नंतर बोलू कधीतरी. पण आमचं एक नुकसान असं झालं की याच्यामध्ये ती तब्येतही थोडीशी बिघडली खाण्यामुळे, दगदगीमुळे, त्याच्या शेड्यूल्समुळे. आणि 150 मुलांचा एअर कंडिशन क्लास तो, आणि 150 मध्ये ते येणार आणि प्रोफेसर शिकून आनंदच जाणार. असं मी त्या पाठक सरांच्या क्लासमध्ये बसलो होतो. मोठा उत्सुक होतो मी सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी. तिथं आली, मग वर्षभर तिने अभ्यास केला. सकाळी 6 ते रात्री 10 तिचं कंटिन्यू, म्हणजे मधला एकच 15 मिनिटात ब्रेक होता. आणि मग ती झाली MBBS. आता ती PG प्रिपरेशन करत आहे. मला या सीन मधून काय सांगायचं की इथपर्यंत तुमचा प्रवास होणार आहे. पण मी तुम्हाला हेही सांगेन की जो शिक्षक जे स्वतः तुम्हाला येऊन शिकवतात ना पहिल्या बेंचवर, प्रत्येकाकडे लक्ष देतात ना,
त्याचीच गरज आहे. आता तर कुठेच जायची गरज नाही तुम्हाला, आणि जाऊ नका. त्याचे 2 लॉस आहेत. आता माझी लेक 10 वर्षांनी घरी आली या जुलैमध्ये, आणि 10 वर्ष ती बाहेर होती. आम्ही जात होतो 1-2 दिवस, माणूस 1-2 दिवस कोणाशी चांगलंच वागणार ना, रोज सोबत राहिले की मग जरा खटके उठतात. आता ते आमच्या सोबत आहे. आता मला कळायला लागलंय पोरगी मोठी झाल्यावर आम्ही कसं वागायचं. घराची अटॅचमेंट तुटतं हे भाग आहेच, पण हे सगळं इथं बसूनही करता आलं असतं. आता येते, तेव्हा नव्हतं ही व्यवस्था. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे तो ह्युमन टच. तुम्ही गुड टच बॅड टच ऐकलाय, परंतु ह्युमन टच, मानवी स्पर्श, तो ज्ञानाचा असला पाहिजे. ज्ञान हे मानवी व्यवस्थेचं एक लक्षण आहे, तो डिजिटल नाही आहे. मी तर सगळ्यात विरोधात जर तुम्ही असेल ना, मी डिजिटल एज्युकेशनच्या विरुद्ध माणूस आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही हे एआयच्या मागे लागताय. आता मी एआयच्या फाउंडरचा इंटरव्ह्यू आलाय, ते म्हणते की आम्ही अजून आत्मावर काम नाही करू शकत, ब्रह्मावर काम नाही करू शकत. मी तर माझ्याकडे मुलं येतात, ते वेगवेगळे प्रश्न विचारणारे खास मुलं असतात. त्यांनी सुरुवातीला जी मुलं यायची त्यांना ते काहीतरी विचारायचे की एल्फिन टॉवर कुठे आहे सर, आणि ते हे कुठे आहे सर, ते कुठे आहे सर. म्हटलं गुगल उघडून पहा. मी काय गुगल आहे? मी गुरुजी आहे. गुगल मध्ये माहिती आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन ची बळी नका ठेवू, तुम्ही नॉलेज कडे जा. नॉलेज वेगळी कन्सेप्ट आहे, इन्फॉर्मेशन वेगळं आहे. आता जीपी चॅट वगैरे सगळं आहे, पण 2 ओळीचा अर्थ, त्या मधला अर्थ, आम्हाला काय व्हायचं हे ठरवा. आम्हाला JEE करायचे तर मी IIT स्वप्न पहा, आणि आम्हाला नीट करायचं मी MBBS स्वप्न पाहिलं पाहिजे. अगदी टॉपचं केलं पाहिजे. कॉम्प्रोमाइज करू नका, कॉम्प्रोमाइज साठी नाही आहे. आणि शेवटी सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, मनातल्या शंका जर तिथंच राहिल्या तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. कल्पना करा एका गाडीच्या टायर मध्ये 2 पंक्चर आहे, एक काढून घेतला आणि एक राहू दिला, काय होईल? ही जी मार्केटिंग आहे मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्यांचं, हे छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन जे आहे यांना खतम करायसाठी. आणि हा धोका सगळ्यात मोठा आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे शिक्षणाला. यांना शिकवायचं नाही, यांनी एक गणित बसवलेलं आहे. नाहीतर एक विद्यार्थी 10 वर्तमानपत्रात सेम फोटो मध्ये आहे आणि त्याला ऑफर असते 2 लाख 5 लाख 10 लाखाची. पण यातून काही गेम होत नाही. तुम्ही त्याच व्यवस्थेतले विद्यार्थी आहे ज्या व्यवस्थेमध्ये मी होतो. तुम्ही डॉक्टर होणार आहात, तुम्ही इंजिनियर होणार आहात, तुम्ही सगळंच होणार आहात. त्यासाठी जे बेसिक करावं लागतं ते तुमचं क्लास करत आहे, याचा मला खरा आनंद आहे. आज जर काही कमी असेल ना आपल्यामध्ये, तर बेसिक नॉलेजची कमी आहे. जे आपले शिक्षक घेऊन रोज तुमची वही तपासतात आहे, एवढ्या सगळ्या टेस्ट करत आहे. आता तर शाळा येणारा काळ तुम्हाला दिसणारच नाहीये. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. माधुरी दीक्षितच्या आता इंटरव्ह्यू झाला, आणि माधुरी दीक्षितचा मुलगा जो आहे तो म्युझिक आणि कॉम्प्युटर सायन्स हे दोन्ही विषय एकाच वेळेस घेऊन अमेरिकेत शिकत आहे. आपल्या इथे ही सोय नाही आहे, आणि म्हणून आपल्या इथली शिक्षण पद्धती आता कोलॅप्स मध्ये मोजल्या गेली आहे. काळ बदललाय. आता विद्यार्थ्यांना शिकवायचं नाहीये, फक्त आलेले इश्यूज जे आहेत त्यांनी सॉल्व्ह करायचे. आणि अशाच इन्स्टिट्यूशनला आता दर्जा मिळाला पाहिजे असं माझं पुढचं पाऊल असेल की जिथे विद्यार्थी येतात त्यांना कम्फर्ट होतो तिथे मुलांना शिकू द्या. का ओढून नेता? ओढून का नेता मुलांना शाळेमध्ये, आणि काय शिकवता? तुम्हाला काय वाटतं आपण काय शिकतो शाळेमध्ये? दंगा आणि मस्ती. काय शिकवतो? मुळामध्ये आमचं बेसिक नॉलेज नसेल. मी एका चांगल्या शाळेत गेलो आणि मुलांना फार चांगला फॉर्म्युला शिकवणं सुरू होतं. बेसिक त्याला म्हटलं 22 + 22, 22 + 22, 22 + 22. त्यांनी 22 वेळा म्हटलं. मी पुढे जाईल आता आणि सांगेल की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर अच्युत गोडबोले नावाचं एक मोठं नाव आहे या क्षेत्रातलं, ऐका. गणिती नावाचं पुस्तक आहे. तुम्हाला काय व्हायचंय नेमकं? नाही सर मला JEE व्हायचं असं आहे, मला नीट व्हायचं. तुम्ही इथं बसून नीट करू शकता, हे लक्षात ठेवा. हे ब्रँडच्या मागे लागू नका. हे फूड पॅक आहे, आलं का लक्षात? हे पॅकिंग फूड आहे, ब्रँड. जे आपले सर इतके अटॅचमेंट होतात ना, ते खरं शिक्षण आहे.
आपण हक्कानं सांगू शकतो, सरांनी सांगा मला हे कळत नाही. आणि जर तुम्हाला खूप खूप जगाचं ज्ञान मिळवायचं आहे तर तुमच्याकडे ऑनलाईन सिस्टीम उपलब्ध आहे. आता कोणी कोणाचा रोखू नाही शकत की तू हे पाहू नको, की तू अभ्यास करू नको. पण त्याच्या पुढे जायचं आहे तुम्हाला. ते आहे की तुम्ही इंजिनियर होऊन डॉक्टर होऊन करणार काय आहे. पैसा बनाने का सर बस. एक हर्षद मेहता नावाचा खूप फ्रॉड माणूस भारतामध्ये झाला, ऐकलाय का? पण किती लोकांनी ऐकलाय? बापरे, हर्षद मेहताला खूप फॉलोअर्स आहेत. हर्षद मेहता हा एकमेव माणूस होऊन गेला की ज्यांनी पंतप्रधानाला 2 कोटीची लाच दिली होती. हा एकमेव माणूस आहे आजपर्यंतच्या इतिहासामधला की प्राईम मिनिस्टरलाच लाच दिली नाही. तो वाक्य असं आहे त्याचं की पैसा भगवान नाही लेकिन भगवान से कम नाही. त्याचा एंड असा आहे की तो जेलमध्ये मरतो. तुम्ही आता पाहिला ना धुरंधर मध्ये, बघितलं किती लोकांनी धुरंधर पाहिला? सगळ्यांनी पाहिला असेल. मैत्रिणीसोबत किती लोकांनी पाहिलं? हे त्यात दाखवलेलं आहे. आम्ही नाव, शौहरत, पैसा हे सगळं मिळवायचं आहे. ही पुढची स्टेप सांगून आज मी तुम्हाला निरोप घेणार आहे. कशासाठी मिळवायचं आहे? टाटाकडे काय कमी होतं? तुम्हाला कशासाठी मिळवायचं आहे सगळं? तर नाही माझं वडिलांचं, आई वडिलांचं 2 मजली घर आहे, मला ते बंगला बांधायचं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. तुम्हाला चांगलं डॉक्टर व्हायचंय, तुम्हाला चांगलं इंजिनियर व्हायचंय. मी बेंगलोरला जेव्हा जात होतो तेव्हा सर विश्वेश्वरय्या युनिव्हर्सिटी आहे. विश्वेश्वरय्याचं कॅरेक्टर वाचा जरा एकदा. तुम्हाला काहीतरी अद्भुत करायचं आहे आणि तुम्ही सगळे अद्भुत आहात. वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही अद्भुत करण्यासाठी आला आहात. गिरिजा कीरवर मी क्रश लिहिलाय. तर माझा इंटरव्ह्यू घेतला एकाने चॅनलनी. तो म्हणा की तुमची क्रश कोण होती? मला आठवत नाही. एका दिवशी इंटरनॅशनल लेवलवर माणूस जाऊ शकतो. तुम्ही काही व्हा पण तुझं बेसिक चांगलं पाहिजे. तुमचे स्वप्न मोठी पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे, लोकांच्या किडन्या कापायच्या, किडन्या काढून घ्यायच्या. काढल्या की आता एका जणाच्या. परवाचा एक सीन सांगतो. काँग्रेसच्या नेते आहेत प्रियंका गांधी आणि भारताचे भारताचे रस्ते वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी. त्यांचं संसदेमध्ये टीव्ही पाहत नाही मला माहित आहे. सध्या चॅनलच्या लाईन मध्ये लोक काय पाहतात असं, त्यात माध्यमाचा मी मीडियाचा प्रमुख आहे, तर लोक 1 नंबरवर सध्या पाहताय किचन. माझी पोरगी टीव्ही मी पाहताना काय पाहते तर ते कसं आजकाल ते काहीतरी सुरू आहे, एक शो किचनचा शो सुरू आहे. हा करेक्ट, मी नाही पाहत, सतत भूक लागते त्यांनी. 1 नंबरवर शो आहे. जगात कोरियाचं फूड वेगळं आहे, इंडियन फूड वेगळं आहे, सगळे फूड वेगळे आहे. 1 नंबरवर काय आहे तर फूड इंडस्ट्री आहे आणि 17 नंबरवर काय आहे तर न्यूज इंडस्ट्री आहे. 17व्या नंबरवर आहे न्यूज, जे 1 नंबरवर पाहिजे आपल्या देशामध्ये. तर न्यूज नाही पाहत, तुम्ही नाही पाहत, मला माहिती आहे. तर प्रियंका गांधी आणि नितीन गडकरींचा तुम्ही एक 5-3 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ आहे, जरूर बघा. त्यात बघा की प्रियंका गांधी कशा बोलतात आहेत आणि गडकरी कसं बोलतात आहेत. तुम्हाला इतकं मोठं झाल्यावर इतकं नम्र राहता आलं पाहिजे. नाही तर फ्रस्ट्रेशन. सर्वात मोठी गरज सध्या सायकेट्रिस्ट लोकांची पडत आहे, हुशार लोकांना. तुम्ही जे हुशार वगैरे आहात ना, हे 98-99 चांगलीच गोष्ट आहे, पण याचा तुम्हाला काय फायदा आहे? बस पॅकेज हे डोक्यातून काढून टाका. आम्ही पैशासाठी जन्माला नाही आलो. हा, आम्हाला जगायला पैसा पाहिजे. आम्ही जगलो मग जन्माला त्यासाठी आलो की आम्हाला काहीतरी स्वतःमध्ये एक लाईट आहे, तो आम्ही प्रकाशित करणार आहोत. तुमच्या सगळ्यांमध्ये हे ज्यांचे फोटो आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाहतो, अशी सगळी माणसं जडलेली आहेत. तुमच्यातच न्यूटन आहे, अरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, हे आहे, कालिदास आहे. फक्त इन्स्टावर जास्त वेळ घालू नका, कारण एक पुस्तक मी आता नुकतंच वाचलं आहे. पुढच्या 25 वर्षानंतर जो माणूस येणार आहे त्याच्याबद्दल एक भाष्य केलं आहे की पुढच्या 25 वर्षात जो माणूस येणार आहे त्याचं डोकं एवढं असणार आहे आणि हात एवढे. दिवसभर तो असाच. या देशाच्या योगदानामध्ये तुमचं मोठं योगदान असणार आहे.
अशा बुद्धिवादी मुलांसमोर मी उभा आहे. मला माहित आहे की ती मला इतका वेळ सिरियसली ऐकलं आणि जवळपास 20 मिनिटं मी बोललो आहे. तुम्ही स्वतःमध्ये शोधा स्वतःचं एक काहीतरी अस्तित्व. सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आम्ही जेव्हा नाव घेतो, त्या कुठल्याही महाविद्यालयात शिकल्या नव्हत्या. गाडगेबाबांचं आम्ही नाव घेतो, त्यांनी तर विद्यापीठ बघितलं नव्हतं, त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे. तुकडोजी महाराजांचं नाव घेतो आम्ही, त्यांनी कोणते विद्यापीठात ते गेले नाही, त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे. अद्भुत काम करायला आलात तुम्ही, लक्षात ठेवा. तुमचा वेळ महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. तुम्ही जे करत आहात त्यात आउट करा, बिलकुल 100 का 99 आम्ही थांबतो. नॉलेज बद्दल बोलतो आम्ही, फिगर बद्दल बोलत नाही. आम्ही पूर्ण कॅच करू. तुमच्यातच उद्याचे सगळे मोठे मोठे माणसं असतील. मूर्तिजापूर सारख्या छोटूशा शहरात सरांनी मागे सांगितलंय, डॉक्टर विजय भटकर हे संगणक 5000 चे निर्माते आहे. छोटंसं शहर आहे, पण त्यांचं सगळ्यात मोठं काम सध्या काय सुरू आहे तर ते आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांचं 700 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी ते समाधी घेतली आहे, संजीवन समाधी. तिथून जो आवाज त्यांचा शेवटचा झाला तो सर्च करताय की तो आवाज मला आता ऐकू येतो का. 750 वर्षापूर्वीचा आवाज. त्यांनी चॅलेंज घेतलाय स्वतःला की मी तो आवाज कॅच करेन. असं काम तुम्हाला करायचं आहे का? अद्भुत काम करा. माधुरी दीक्षित अमेरिकेत राहिली, नंतर तिच्या लक्षात आलं इथं आपलं कोणी ओळखत नाही, भारतात चला. सध्या तर तुम्हाला सगळ्यांना वापस पाठवलं आहे. तुम्हाला जे व्हायचं आहे ते आई वडिलांची स्वप्न आहेत म्हणून पूर्ण नका करू, ती तुमची स्वप्न असू द्या. अशा क्लासमध्ये जिथं तुम्ही शिकता तिथं तुम्ही हे सगळं बोलू शकता शिक्षकांशी. शाळांमध्ये आता ही सोय बंद झाली आहे. सांगण्यात आलंय आम्हाला की मुलांशी तुम्ही असं काही बोलू नका, त्याच्यामुळे त्याचा मनावर ताण येईल. खरं म्हणजे आमच्याच अंगावर खूप ताण आहे. मुलांना शिकवणे मोठं चॅलेंज झालंय, कारण कोणी कोणाला या जगात शिकू शकत नाही. शेअर करू शकते. मला तुम्ही फॉलो करा, भेटत राहा, आपण बोलत राहू आणि तुमच्या शिक्षकांशी फ्रेंडली तुम्ही बोला की माझा हा सर इश्यू आहे, मला हे कळतं, मला हे कळत नाही. आम्ही जेव्हा पाटणे सरांचे विद्यार्थी होतो तेव्हा ही सोय नव्हती आम्हाला, नाहीतर मी पुढे चिंतामणी दिसलो असतो तुम्हाला. पण त्यांनी जेव्हा एक क्षणी निर्णय घेतला, कारण त्यांना माहित होतं की ते स्वतः काय करू शकतात. किती मोठं उदाहरण आहे. कॉन्फिडन्स हा एका रात्री देत नाही, तो नेहमी रिस्क झोन मध्ये असतो. ती रिस्क घ्यावी लागते आणि मग माणूस पुढे जातो. रिस्क ज्याला कळतं, ज्याला धाडस जमतं, तो पुढे जातो. तुमच्यातल्या प्रत्येकाकडून मी उद्याचा एक मोठा माणूस बघत आहे. त्या मोठ्या माणसाच्या प्रतीक्षेत मी राहत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सर खरंच आपल्यामध्ये श्रोत्यांना खेळवून ठेवण्याचं कसं वाखाणण्याजोगं आहे. कारण विद्यार्थ्यांनी अगदी अर्धा तास एक शब्दही न बोलता आपल्याला शांतपणे ऐकलाय आणि हसत खेळत आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आणि विशेष म्हणजे सर या गोष्टीसाठी आपले खूप खूप धन्यवाद की ब्रँडेड क्लासचं जे सत्य आहे आपण पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर आज इथे उघड केलेलं आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा आपले धन्यवाद. आणि सरांच्या भाषणातून आपल्याला हे पण कळलं की जीवनात पैसाच हे काही सर्व काही नाही आहे, तर चांगला माणूस बनणं हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्यामधली क्षमता ओळखून, आपली आवड ओळखून त्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करणं गरजेचं आहे.